आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे। आपण 10 जण इच्छुक असू, 10 जणांना तिकीट मिळणार नाही। सकाळी 11 वाजल्यापासून तर रात्री 8 वाजेपर्यंत लोक त्या ठिकाणी थांबले की उद्धव साहेबांचा चेक येणार आहे। पण उद्धव साहेब त्या ठिकाणी आले, फक्त हात जोडला, काळजी करू नका, तुमच्या पाठीशी उद्धव साहेब आहे तसं म्हणून चालले गेले। चेक देखील मिळाले नाही। साहेब, या सर्व कार्यकर्त्यांच्या विश्वासावरती तुम्हाला सांगतो की येणाऱ्या निवडणुकीत आपल्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। साहेब, छत्रपती संभाजीनगर म्हणलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिकवण दिली आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या शिकवणीप्रमाणे या छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत आलेलो आम्ही। या ठिकाणी आज आपल्याला प्रशिक्षण दिलं आणि साहेब आपल्याला मुद्दामून सर्व बूथ प्रमुखांना, कार्यकर्त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले। येणाऱ्या काळात महापालिका असतील, नगर परिषद असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील, ह्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय। कारण की आपण एकनाथजी शिंदे साहेबांची किमया या ठिकाणी बघितलेली महाराष्ट्रात। छत्रपती संभाजीनगर मध्ये भुमरे साहेबांचं नाव नसताना खासदार हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर खासदार झाले। विधानसभेची निवडणूक होती, 20 तारखेला मतदान होतं आणि 16 तारखेला माझा अपघात झाला होता। हॉस्पिटलमध्ये असताना साहेब आपल्या आशीर्वादाने पैठण विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी दिली। आज आपण जर बघितलं, आज छत्रपती संभाजीनगर आपण ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस या शहराचं नामकरण झालं। बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते साकार करण्याचं काम हे एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेले, त्याबद्दल मी छत्रपती संभाजीनगरकरांच्या वतीनं शिंदे साहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। आमदार असतील, खासदार असतील, आता आमच्या निवडणुका झाल्या, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे। या ठिकाणी महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असतील, ग्रामपंचायती असतील, या निवडणुकीत सामोरं जाण्यासाठी आज आपण जे प्रशिक्षण आयोजित केलं, या प्रशिक्षणावरती बूथ प्रमुखांनी मतदान याद्या असतील, आपल्या गावातील, आपल्या मतदारसंघातील किती मतदार बाहेरगावी स्थलांतरित झाले, आपण याच्या याद्या केल्या पाहिजे। कारण की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकी टायमावर मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला। कारण की आपण मतदान यादीवरती काम केलं पाहिजे। शिंदे साहेब नेहमी कुठल्या मार्गदर्शन करत असताना सांगतात का आपण मतदान यादीवरती त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे। आपण 10 जण इच्छुक असू, 10 जणांना तिकीट मिळणार नाही। सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात, बाहेर होतो त्यांना। माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते, त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब। या निवडणुकीत आपल्याला जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, यामध्ये कार्यकर्त्याला या ठिकाणी एकजुटीने काम करायचं आहे। कारण की आपल्याला कल्पना आहे एकनाथजी शिंदे साहेबांनी या राज्यामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे ना, आपल्या जिल्ह्यात प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगला निधी त्यांनी दिलेला आहे। आज आपण जर बघितलं, या ठिकाणी आपल्या मतदारसंघात मराठवाड्यात अतिवृष्टी होती, त्या काळात एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला आवाहन केलं, आमदारांना आवाहन केलं, मंत्री असतील सर्व, का शेतकऱ्याच्या बांधावरती माझा कार्यकर्ता पोहोचला पाहिजे। या दृष्टिकोनातून त्यांनी जो आदेश दिला त्या आदेशाचे पालन करून आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर गेलो। कारण की साहेब माझ्या मतदारसंघातली एक घटना आहे, आमचे दूध संघाचे संचालक आहे माझी आसारामदादा गोल्डे, धाराशिवहून उद्धव साहेबांचा दौरा होता आणि त्या ठिकाणी सांगितलं का उद्धव साहेब येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती, गोल्डे नावाचा व्यक्ती होता, का या कुटुंबाला उद्धव साहेब चेक देणार आहे। सकाळी 11 वाजल्यापासून
तर रात्री 8 वाजेपर्यंत लोक त्या ठिकाणी थांबले की उद्धव साहेबाचा चेक येणार आहे. पण उद्धव साहेब त्या ठिकाणी आले, फक्त हात जोडला, काळजी करू नका, तुमच्या पाठीशी उद्धव साहेब आहे, तसं म्हणून चालले गेले. चेक देखील मिळाला नाही. ते कुटुंब म्हणे चेक जो मिळणार होता तो चेकच मिळाला नाही म्हणे मला. मी आत्ता देखील फोन लावला, मला चेक आला का ते, आणि चेक नाही आला. आणि या राज्यात एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पूरग्रस्तांना त्या ठिकाणी किटचं वाटप झालं. ज्या ठिकाणी अडीअडचणी आल्या प्रत्येक आमदारांशी संवाद साधवला का तुमच्या मतदारसंघात कुठली अडचण असेल तर ती सांगा, ते सोडवण्याचं काम हे राज्याचे आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेले. साहेब, या सर्व कार्यकर्त्याच्या विश्वासावरती तुम्हाला सांगतो काय येणाऱ्या निवडणुकीत आपल्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण जो आदेश देताल त्या आदेशाचं आम्ही पालन करू. या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं ही आपल्याला ग्वाही देतो. निवडणूक वेळेस आपण जो जो आदेश देताल त्याप्रमाणे काम करू आणि निश्चित आपल्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात डोलाने भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी एवढी शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.